शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी सर्व शिक्षण अभियानाअंतर्गत सरकार कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करत आहे। राज्य सरकारनं तर शाळाबाह्य मुलांची शोध मोहीमही सुरू केली। मात्र राज्य सरकारचा एक विभाग अस्तित्वात असलेली शाळा तोडण्यासाठी सरसावला। चांदिवलीतल्या संघर्षनगरमध्ये गेल्या 10 वर्षांपासून ही शाळा आहे। या भागात राहणारे खाण कामगार आणि मुंबईत विविध प्रकल्पांमध्ये बेघर झालेल्यांसाठी इथं ही शाळा काढण्यात आली। शाळेत 1,500 विद्यार्थी शिकतात। मात्र या शाळेला अनधिकृत ठरवत प्रशासन पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन आला। शाळा अनुदान प्राप्त आहे, शाळेला मान्यता आहे, मग या शाळेवर हतोडा टाकण्याचा निर्णय कुणी घेतला असा प्रश्न विचारला जातोय। शाळा 2000 पासून चालू आहे। ही शाळा 100% अनुदानित आहे, तरी सुद्धा बिल्डरचा डोळा या शाळेवर याच्यासाठी आहे की हे सगळं खाली करून इथे त्याला मार्केट आणि मॉल बनवायचं आहे आणि हे त्याला विक्री करायचं आहे। मी इथे 5 वर्ष शिकत आहोत। यावेळी कुठली काही अधिकार आला नाही। आम्ही 5 वर्ष इथे सुरक्षितरित्या शिकलो। आम्हाला व्यवस्थितरित्या कुठली फी आकारताना आम्हाला शिकवलं आणि आता तुम्ही आमची शाळा कशी तोडता? आम्हाला हे पटत नाहीये। इतके वर्ष ती होती की नाही, मग आता तुम्ही जेव्हा ती बांधली आहे, पार्श्व टिकली आहे, तर मग ती आगे पण तुम्ही पुढे टिकवायलाच पाहिजे हे आमचं आहे आणि आम्ही शाळा तोडायला देणार नाही। 2000 सालापासून अस्तित्वात असलेली ही शाळा अचानक अनधिकृत कशी झाली? आतापर्यंत या शाळेत विद्यार्थ्यांनी अनधिकृत शिक्षण घेतलं का? शाळा तोडल्यावर विद्यार्थ्यांनी जायचं कुठं असे सवाल आता उपस्थित होत आहे। प्रशांत अंकुशराव सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।